पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतात इंधनाच्या किमतीत वाढ होताना दिसत असली तरी जागतिक पातळीवरची भाववाढ शोषून घेऊन देशातल्या ग्राहकांना कमीत कमी झळ बसेल असे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। भारतातील कुटुंब कोणत्याही शेजारील देशातील कुटुंबांपेक्षा खूपच स्वस्तात स्वयंपाकाचा गॅस खरेदी करतात आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासारख्या प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या किमतीपेक्षाही खूप कमी दरात तो विकत घेतात। घरगुती वापराचा स्वयंपाकाचा गॅस घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आता प्रत्येक सिलेंडरमागे 1600 रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो। त्या तुलनेत सध्या दिल्लीतल्या सर्वसामान्य ग्राहकाला 942 रुपये प्रति सिलेंडर खर्च येतो। उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी पहिल्या 4 रिफिलसाठी थेट लाभ हस्तांतरणातून प्रत्येकी 300 रुपये अर्थसहाय्य मिळत असल्यानं त्यांना 642 रुपये प्रति सिलेंडर खर्च करावे लागतात। म्हणजे उज्ज्वला लाभार्थी नसलेल्या ग्राहकांसाठी देखील प्रत्येक सिलेंडरमागे साधारण 700 रुपये खर्च सरकार उचलत आहे। भारताच्या शेजारी देशांसह प्रत्येक विकसित देशांच्या तुलनेत घरगुती वापराच्या LPG सिलेंडरची किंमत भारतात कमी आहे। अधिकृत आकडेवारीनुसार पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका या शेजारी देशांमध्ये घरगुती LPG भारतापेक्षा महाग आहे, तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासारख्या विकसित अर्थव्यवस्थांमध्ये तर तो भारताच्या तुलनेत प्रचंड महाग आहे।